जाहीर होत आहे. योगेश पुंडलिक सावंत यांच्या आई श्रीमती सरिता पुंडलिक सावंत यांच्याकडून विजेता संघाला मिळणार आहे रोख रुपये 5,000. रोख रुपये 5,000. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. योगेश पुंडलिक सावंत यांच्या आई श्रीमती सरिता पुंडलिक सावंत यांच्याकडून या स्पर्धेतील विजेता संघाला मिळणारे रोख रुपये 5,000चं बक्षीस. मला वाटतं महिला दिनाच्या औचित्यानं मला या ठिकाणी आमच्या श्रीमती सरिता पुंडलिक सावंत यांच्याकडून 5,000ची विजेता संघाला मिळणार आहे. जरा जोरदार टाळ्या श्रीमती सरिता पुंडलिक सावंत यांच्यासाठी. एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं रिंगणामध्ये दाखवलं होतं. दोन्ही बाजूने रिंगणामध्ये दाखवलं. रिंगणामध्ये पारंपरिक वेशभूषेत साधन दाखल झाले ते आम्ही निवडेकर, आम्ही निवेकर आणि निवेकर मंडळी देखील पालखी नृत्य स्पर्धेमध्ये सुंदर सादरीकरण करण्यामध्ये माहीर असलेला संघ काळाच्या गजरामध्ये रिंगणामध्ये सादर झाले. सदैव सुराची सुंदर साथ मिसकर ढोला वादकांच्या सुरावरती दमनावा त्याला ताशाची साथ. सुहास सुधाकर सावंत यांच्याकडून या संघाच्या उत्तम अशा प्रवेशासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. वारकरी संप्रदाय जसा गजर घालतो तसा गजर या ठिकाणी घालत होतो तरी केदारलिंगाला सुंदर असं दृश्य तन्मयतेनं तळमळीनं निस्वार्थी भावनेनं जसा वारकरी पंढरकाची भक्ती करतो तसे हे सगळेच वारकरी केदारलिंगाची भक्ती करताना आपल्याला रिंगणामध्ये पाहायला मिळत आहे. काळाच्या गजराला लेखीची साथ. मला वाटतं भागवत धर्माची पताका फडकवणारा यांचा निशाणधारक मात्र जरा आगळ्या वेगळ्या वेशभूषेत छोटासा बाल कलाकार त्याच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला वाटतं जवळपास रात्रीचे आता 2:45 वाजायला आलेत आणि हा बाल कलाकार या स्पर्धेमध्ये आपली तयारी दाखवायला सज्ज झालाय. 6-7 वर्षाचा हा छोटासा मुलगा त्या ठेक्याबरोबर निशाण वाजवते. वा सावंत होळीच्या मंडळावरती रिंगणामध्ये दाखल झाल्यानंतर या मंडळानं देवी बुद्रुकच्या मंडळानं केदारलिंगाचा आणि या पवित्र होळीच्या मांडावर आशीर्वाद घेतलाय. रामदेव घेतले आणि केदारलिंगाला या ठिकाणी मनोरथ असून वंदन केलं जाते. त्याचा आशीर्वाद घेतला जातो. आगळा वेगळ्या पद्धतीनं मनोरथ असल्या सुरुवातीला वेळ सुरू झालेली आहे. पारंपरिक वेशभूषेमध्ये सफेद रंगाच्या धोतर आणि कुर्तामध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये सजलेला नवे बुद्रुकचा हा तगडा असा संघ सुरुवातीला वेगवान सुंदर या सुंदर पद्धतीचं दमदार पद्धतीचं ढोल होतं. आणि विचारधारक याचा देखील कौतुक. थोडासा दक्षिण भारतीय लूक दिलेला आहे तो हातवाल्याला निशाणवाल्याला. सुहास सुधाकर सावंत यांच्याकडून निशाणधारकासाठी रोख रुपये 500चं बक्षीस. सुहास सुधाकर सावंत यांच्याकडून रोख रुपये 500चं बक्षीस निशाणधारकासाठी.
अलीकडे सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला मिळणार आहेत योगेश पुंडलिक सावंत यांच्या आई श्रीमती सरिता पुंडलिक सावंत यांच्याकडून व्यक्तिगत 5,000 रुपयांचा बक्षीस. महेंद्र लक्ष्मण सावंत यांच्या गांजवाल्याला 500 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. ढोलांच्या पाठीवरती काठी वाजवली जाते. ढोलांच्या पाठीवरती काठी वाजवली जाते. वेगळ्या पद्धतीने ढोल वाजवत त्या सुंदर त्या सगळ्या ताशा वादक आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान चाल बदलते पायाच्या स्टेपिंग करून नरेश गोपाळ सावंत यांच्याकडून ₹2,000 2,500 या ठिकाणी संपूर्ण अभिमन्यू अक्षय सावंत यांच्याकडून ₹2,000 बक्षीस आले आहे. अभिमन्यू अक्षय सावंत दरम्यान मनोहर असताना सरपंच त्याची पाहणी करतायत. सुहास सुधाकर सावंत यांच्याकडून ₹5,000 मनोहरासाठी दिलेले आहेत. 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांच्याकडून बक्षिसांची लयलूट त्याच तोडीला या ठिकाणी वेगवेगळी बक्षिसं